हॅलो एव्हरीवन, मी अंजली. आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला डेली रुटीन म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे आणि श्लोकची पण थोडीफार मस्त तुम्ही दाखवणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर बघा आमचं श्लोक हाय कर. श्लोकला माकड टोपी घातली आहे कारण बाहेर भरपूर पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे थोडं गार आहे, त्याच्यामुळे मी श्लोकला टोपी घातली. आणि आत्ताच त्याला सर्दी पण आहे, आत्ताच दवाखान्यातून त्याला मध्ये आणलं आहे जाऊन, त्याच्यामुळे म्हटलं टोपी वगैरे घालून घेतली आहे. तर मी तुम्हाला आता श्लोकचं सकाळचं रुटीनपासून त्याला संध्याकाळपर्यंत सगळं दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. आणि बाहेर आहे ना भरपूर पाऊस चालू आहे, तुम्हाला मी दाखव. तर बाहेर बघू शकता किती पाऊस पडत आहे. रात्रभर झालं पाऊस पडत आहे. या पावसाचं आज काही खरंच नाही आहे, नुसतं पाऊस चालू आहे हा. आणि हे पाऊस दारात येथून त्याच्यामुळे इथं पाणी पण साचलेलं आहे. बघा हे पावसाचं काही खरं नाही आजकाल. आणि आमच्या श्लोकची करामती बघा. कशाला घेतली रे ती बॉटल तोंडात घालायला? तुम्ही आज आहे ना पूर्ण बघा आमच्या श्लोकची करामती. तो किती येड्यावानी करतो दिवसभरात. लय शांत वाटतो हा पोरगा, हा अजिबात शांत नाही, हा लय येड्यावानी करतो दिवसभर. तुम्हाला मी दिवसभराचं श्लोकचं आहे ना दाखवणार आहे, तो किती येड्यावानी करतो. तर मी आहे ना आता श्लोकचं खाऊ बनायला घेतलं. त्याच्यामध्ये ना तूप घातलं पहिले आणि पावडर केलेली घातलेली आहे. त्याचं मी ना त्याला आता खाऊ पिऊ घालून त्याला आता झोपी लावणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं त्याचं खाऊ पहिलं रेडी करावा. त्याला पहिला तुपात वगैरे भाजून घेते चांगलं. तुपात त्याला मस्त भाजून घेतलं ना, मग त्याच्यामध्ये ना थोडं पाणी ॲड करायचं आपल्याला. आणि श्लोकची मी जी पावडर जी बनवली आहे ना, त्याचं मी छोटा ब्लॉगमध्ये सगळं सांगितलं आहे. म्हणजे मी श्लोकचं कसं खाऊ बनवलं आहे त्याचे आपला ब्लॉग आलेला आहे, तिथं जाऊन नक्की बघा. छोटा ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉगमध्ये मी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे तिथं जाऊन नक्की बघा. त्यात मस्त आपण असं भाजून घेतलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मी ना आता पाणी ॲड करते. पाणी वगैरे टाकून त्याचं मी खाऊ वगैरे बनवून घेते. बघा आमचा जिथे मी जाईन ना तिथं येऊन आतमध्ये येऊन बसला इथं. हे बघा श्लोक बघा. मी जिथं जाईन ना तिथं माग येणार हा. मी किचनमध्ये आले की हा किचनमध्ये येतो आणि बाहेर गेले की बाहेर येतो. इथे येऊन बसलाय की मम्मा माझं खाऊ बनवते. मी तर वाट बघते की मम्मा मला कधी खाऊ देते खायला. हा येऊन बसला इथं. नक्की हा काहीतरी करामती करतोय. श्लोक इकडे बघ रे वरती बघा किती शांत बसलाय ना हा. आणि श्लोकचं बघा बाहेर लक्ष आहे, त्याला बाहेर जायचं आहे आता. त्याचं मी खाऊ आणून ठेवलं होतं इथं, पण त्याला बघा ना दरवाजा उघडला म्हटलं ना की आमचा साहेब निघालाच बाहेर. त्याला बाहेर जायला लयच आवडते. नुसतं बाहेर पावसाचं वातावरण झालं. श्लोक इकडे ये, बाहेर पाऊस येते बब्बी. श्लोक ऐकतच नाही पोरगं. बाहेर जर निघायचं म्हटलं लगेच निघताय. श्लोक आला आतमध्ये. हे बघा मग आता मी ना श्लोकला खाऊ घालते. त्याला भूक वगैरे लागली होती ना, मग म्हटलं त्याला खाऊ पिऊन ना त्याला झोपीस लावणार आहे. दर बब्बी छान आहे, मस्त आहे, छान आहे का? आमच्या श्लोकला ना आवडतो, आवडीने खातो. त्याला कुठली नवीन गोष्ट केली ना तर आवडीनेच खातो. आणि मी आहे ना श्लोकला वेगवेगळं काय बनवते खायला ना त्याचे पण नक्की व्हिडिओ टाकत जाईल. म्हणजे लहान बाळासाठी मी काय पौष्टिक बनवते वगैरे, मग त्याचे पण आपले ब्लॉग येतील. आता याचं खाऊन पिऊन झालंय ना, आता बसल्या बॉटल घेऊन हातामध्ये. आणि ना आत्ताच झोप आली होती, खायच्या टायमाला भरपूर झोप आली होती आणि आता बघा बॉटल घेऊन बसलाय खेळत. याला खायच्या टायमाला नाटकीच पाहिजे ना. आता बघा किती खुश होतंय, लईच नाटकी करायला लागले हा. हां काय म्हणतो रे? तुला झोप आली होती ना श्लोक? श्लोक तुला झोप आली होती ना आता? मग आता तू पाण्याची बॉटल घेऊन बसला खेळत. हा तुला जुजू करायचं होतं ना आता? नाही रे, जुजू करत होता ना तू आता? ज्यावेळेस टायमाला तुला झोप आली होती की नाही, मग झाली काय, उडाली का तुझी झोप? याला खायच्या टायमाला ना नाटकी पाहिजे. याला खायच्या टायमाला याला पर डोळे मिटूस तर खात होता. आणि आता बघा खाऊन झाला ना लगेच बॉटल घेऊन बसला खेळत. याला आहे ना भरपूर झोप आलेली आहे, पण हा रडतोय बघ कसं.
काय झालं श्लोक? का रडतोय तू? बघा कसं रडतोय मुद्दाम. मग आता मी श्लोकला झोपी लावलेलं आहे आणि मी आता फायनली काम करून घेते घरातलं. आणि श्लोकला आज मी आंघोळ नाही घातलेली आहे कारण बाहेर पाऊस पण पडतोय, गार पण आहे, त्याच्यानंतर त्याला सर्दी पण आहे थोडी. त्याच्यामुळं मी त्याला आज काय आंघोळ नाही घातली, त्याला तसंच मग झोपी लावलेलं आहे. आणि मी पण आता फायनली आवरून वगैरे घेते, माझं आंघोळ वगैरे करून घेते आणि तुम्ही मग पुढं बघू शकता. आंघोळ वगैरे करून घेतली आणि घरातली सगळी कामं करून घेतली आणि घरातली सगळी कामं वगैरे उरकून घेतल्यानंतर श्लोक पण आता उठलेला आहे. श्लोकला पण उठल्यानंतर मग त्याला पण असं मस्त असं रेडी वगैरे केलं होतं, रेडी केले आणि स्वयंपाक काय मी बनवलंच नव्हतं, जेवण वगैरे. आणि मग त्यासाठी मग आता काय बनवा हा मोठा प्रश्न पडतोच की जेवायला काय बनवा. मग त्यासाठी मग सिंपल असा मसाले भातच केलेला आहे. मग जेवण वगैरे करायचं आहे अजून. मग जेवण वगैरे करून घेतल्याच्यानंतर मग श्लोकला पण मग थोडं जेवण वगैरे परत दुपारचं त्याचं जेवण वगैरे चारून घ्यायचं. मी तुम्हाला आमचा श्लोक दाखवते बघा. त्याचे उठल्यानंतर आमच्या साहेबाची नखरी किती बघा, दारात जाऊन बसलेलं आहे तिथं आणि टोपी संग घातलेली टोपी आहे ना, त्यांनी डोक्यात तर ती टोपी आहे ना काढून टाकली. श्लोक तू टोपी का काढली बब्बी? का काढली टोपी तू? तर बघा हा ह्याची झोप झालेली आहे. हा उठून त्याला मस्त असं रेडी करून घेतलं होतं आणि आता टोपी बघा हा तोंडात घालते. श्लोक ए बाबू टोपी काय घालतो टाकलं? ए टकलू तो बघतोय इथं गाडीकडे, त्याच्या पप्पाची गाडी आहे ना त्याच्याकडं तो बघतोय. आणि मस्त त्याला बाहेर जायची ना हाऊस झालेली आहे, तो बाहेर जायला बघतोय. पाऊस आता फायनली पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळं बघा हा श्लोक आमचा. बबी काय करते तिथं? बुमबुम जायची तुला? बुमबुम जायची तुला? 2-4 दिवस झालं श्लोकला बरं नसल्यामुळे ना आम्ही बाहेरच गेले नाही आहे कुठं, म्हणजे त्याला फिरूनच आणले नाही. तो घरात पण लई कंटाळलेला आहे आणि तर ऊनच नाही पडत आहे, त्याच्यामुळे त्याला बाहेर फिरायला घेऊन जातच येत नाही मला. मसाले भात केलेलं आहे आता. मग म्हटलं मसाले भात केला म्हटल्यावरती मग पापड वगैरे मग भाजून घेते. मग मी पापड वगैरे मसाले भात केला म्हटल्यावर थोडं सिंपल मग पापड लागतोच. आणि श्लोकच्या पप्पांची फरमाईश होती आता मसाले भात केलं म्हटल्यावर पापड तर मला पाहिजेच. मग इथं मग पापड वगैरे भाजून घेते. आता आम्ही जेवायला घेतलं आहे ना, तर आता श्लोक बघा कसा येतोय रांगत रांगत की आता जेवायला आणलं म्हटलं तो लगेच इथे येणार आणि गेला. बबी कुकर गरम आहे सोना. हे बघा त्याला पापड दिसला ना मग तो आता पापडकडे यायला लागलेला आहे. घेतला उचलला हात भाजून सोना. चला ना जेवायला. आणि श्लोकच्या पप्पांचं फोनवरती बोलायचं काम चालू आहे. चला जेवायला. हे बघा श्लोक काय खाते तू? श्लोक हे बघा पापड घेऊन हा बसल्या हातात घेऊन. ते बघा खाते. तू पापड खातो का तू? दुपारी मस्त अशी झोप वगैरे काढून झाली होती आणि आता झाला होता चहाचा टाईम. तुम्ही बघू शकता घड्याळात. आता घड्याळात वाजले आहेत 5:45. तर श्लोकचं पण झोप वगैरे झाली. दुपारी पण श्लोक मस्त झोप झाली. पप्पी झाली तुझी झोप? तो बघते झाली त्याची झोप झालेली आहे. त्याची झोप वगैरे झाली तर हसतोय झोप झाली म्हणून माझी. चला मग आता 6 वाजले तर मस्त चहा वगैरे केली. तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचं डेली रुटीन असं असतं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत श्लोकच्या मागावर असतं. कारण आता श्लोक आहे ना खूप असं मस्तीखोर झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचे नखरे तुमच्या संग मी नक्कीच शेअर करीन. आणि तो कसा हे करतो किंवा त्याचं कसं हे आहे ना त्याचं मी सगळं तुमच्याकडे नक्की शेअर करत जाईल. आणि हा माझा फर्स्ट मोठा ब्लॉग आहे. तर थोडी ब्लॉग करताना थोडं अशी भीती वाटत होती, अरे यार कसा बनवेल, म्हणजे कसा शूट होईल किंवा आपल्याला येईन का किंवा जमन का. मिनी ब्लॉग करताना फक्त आपण ते असं काम करताना दाखवतो नंतर व्हॉईस देतो, पण डायरेक्ट व्हॉईसवर बोलून डायरेक्ट डेली ब्लॉग करणं खूप अवघड जातं. त्याच्यामुळं हा माझा फर्स्टच आहे. तर तुम्ही काय कुठं चुकलं म्हणजे कुठं काय असं असेल तर नक्की मला कमेंट करून सांग की तू अशा प्रकारे कर किंवा असं कर. आणि मी नवीन तुमच्यासाठी नक्की मोठे ब्लॉग घेऊन जाईल. आणि मोठे ब्लॉगमध्ये तेवढीच एक आठवण म्हणून असते आणि मी तुमचं सगळं नक्की शेअर करेन. वेगवेगळं नक्कीच काही ना काहीतरी घेऊन येत जाईल. तर तुम्ही नक्की पहा आणि मला नक्की कमेंट करा की कसं झालं आहे म्हणून नक्की सांगा. आणि तुम्ही मला सपोर्ट जसं करताय ना तसं नेहमी सपोर्ट करत जा, एवढंच माझं म्हणणं आहे. तर मग चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.